नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। चंद्रशेखर मुरगुडकर यांनी अनुवादित केलेल्या सचिन या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते संपन्न। नवशितीश या मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने वाहतूक जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन। आमचा कोणत्याही प्रकारच्या विकासाला विरोध नाही, परंतु पिण्याच्या पाण्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत असेल तर जैतापूर प्रमाणे आंदोलन करू। शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार नीलमताई गोरे यांचा इशारा। आणि कंटेम्पररी इंडियन आर्टच्या वतीने मुगल-ए आझम या चित्रपटावर आधारित दुर्मिळ पोस्टरच्या प्रदर्शनाचे आयोजन। चंद्रशेखर मुरगुडकर यांनी अनुवादित केलेल्या सचिन या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुक्ता पब्लिशिंग हाऊसच्या विजया पाटील, अमित एंटरप्राइजेसचे किशोर पाटे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना चंदू बोर्डे म्हणाले, क्रिकेटमधील पंचांच्या निर्णय प्रक्रियेतील तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग ही चांगली बाब असून त्यामुळे निर्णय देताना अचूकता साधण्यास मदतच होते। सचिनला कप्तानपद चालून आले होते, पण त्याने ते नाकारले आणि फलंदाजीवरच लक्ष केंद्रित करणार असल्याचेही सांगितले। ज्यावेळी सचिन बाद होतो त्यावेळी जी चूक नडते ती तो पुन्हा पुन्हा करत नाही। एका सामन्यात सचिन कमी धावसंख्येवर बाद झाला, त्यावेळी मी सचिनला म्हणालो की समोरून चेंडू मारायला हवा होतास। दुसऱ्या दिवशी सचिनने परिश्रम केले, त्यानंतरच्या लढतीत सचिनने 150 धावांचा डोंगर उभा केला, असाही अनुभव त्यांनी यावेळी सांगितला। ऑस्ट्रेलियन पंच हे पक्षपाती असल्याचा आरोप करत ते ठराविक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून निर्णय देतात। ते जाणून बुजून खेळाडूला बाद ठरवतात। क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल्याने त्यांचे वर्चस्व कमी झाले आहे। इतकेच नाही तर पहिल्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियन संघ 4थ्या क्रमांकावर घसरला आहे, असेही बोर्डे यांनी यावेळी सांगितले। यावेळी बोलताना चंद्रशेखर मुरगुडकर म्हणाले, भविष्यात लोक ब्रॅडमन यांना विसरतील आणि विक्रमादित्य सचिनला लक्षात ठेवतील। त्याच्या नावातच क्रिकेटचे विश्व सामावले आहे। 25 वर्षे अपार मेहनत घेऊन त्याने विक्रमांची शिखरे पादाक्रांत केली आणि चाहत्यांची स्वप्ने पूर्ण करून दाखवली। शहरातील वाड्यांचा विकास करताना बांधकाम व्यावसायिकांना सवलती देण्यात याव्या, अशी मागणी ॲडव्होकेट जी.ए. पठाण यांनी पत्रकार परिषदेत केली। शहरात गावठाणमध्ये जुने वाडे विकसन करताना DC रूलमधील नियमानुसार बांधकाम करू शकत नाही। याबाबत अतिरिक्त आयुक्तांना सवलतीचे अधिकार दिले असताना देखील अधिकारी सवलतीचे अधिकार वापरत नाहीत। यासाठी वेळोवेळी तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही। यासाठी जी.ए. पठाण यांनी काही सूचनाही केल्या आहेत। यामध्ये जुने वाडे पावसाळ्यात पडल्याने जीवित आणि वित्तहानी होते। काही वाडे कमी क्षेत्रफळाचे असतात, यामध्ये दुकाने घेतल्यास व्यापारी आणि अन्य कार पार्किंग बसत नाही। यामुळे योजना आर्थिकदृष्ट्या योग्य न झाल्याने विकासासाठी वाडे स्वीकारत नाही। तसेच काही ठिकाणी आहे तेवढे चटई क्षेत्र भाडेकरू विनामूल्य आणि त्यापुढील आवश्यक क्षेत्र बांधकाम खर्चाच्या दराने मागणी करतात। यामुळे विकसक वाड्यांकडे फिरकतच नाहीत आणि घरमालक दुरुस्ती करण्याचा विचारही करत नाहीत, असेही पठाण यांनी यावेळी सांगितले। वाडे विकासामध्ये अनेक अडथळे असून त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आणि परिणामकारक योजना न आखल्यास भविष्यात अशा वाड्यांमध्ये मनपा प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभा राहणार आहे, असेही पठाण यांनी यावेळी सांगितले। नवशितीश या मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने वाहतूक जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पुण्यात वाढत्या ट्रॅफिक समस्येमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, नागरिकांना वाहतूक समस्येची गंभीरता आणि त्यावरील उपाय यांचे मार्गदर्शन होण्यासाठी वाहतूक जनजागृती कार्यक्रम या मतिमंद मुलांद्वारे घेण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा देसाई यांनी सांगितले। डेक्कन जिमखाना चौकामध्ये नवशितीश संस्थेमधील विशेष मुले पोलिसांच्या सहकार्याने बॅनरचा
वापर करून वाहतूक जनजागृतीपर संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत होते. ही संस्था दर महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक जनजागृतीपर कार्यक्रम राबवत असल्याचेही डॉक्टर देसाई यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती होऊन त्या मुलांनाही याचा खूप आनंद मिळतो. आपण काहीतरी चांगले काम करत असून आपल्यालाही कोणतरी मान देत असल्याचा आनंद त्यांना होतो, असेही त्यांनी सांगितले. ही संस्था असे उपक्रम 2007 सालापासून राबवत आहे. पोलिसांच्या सहकार्याने विशेष मुले अशा प्रकारे काम करीत असतात. या कार्यक्रमासाठी डेक्कन पोलीस चौकीच्या निरीक्षक नीलम जाधव आणि संतोष मुंडे यांनी मार्गदर्शन केले. मी डॉक्टर निलिमा देसाई, नवक्षितेजा मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेची अध्यक्ष आहे. आम्ही 2003 पासून ही संस्था चालू केली आहे आणि 2007 पासून आम्ही ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम घेतो. कारण की पुण्यामध्ये वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर आहे आणि आम्हाला असं वाटलं की एक सुजाण नागरिक म्हणून आपण या विशेष मुलांना, मतिमंद मुलांना सुद्धा समाजोपयोगी काही कामं करता येतील काय बघावं. आणि त्यामध्ये असं वाटलं की महिन्यातून एकदा असे कार्यक्रम आपण करावेत. आणि हे कार्यक्रम केल्यामुळे मुलांना सुद्धा आमच्या खूप बरं वाटतं की आपण काहीतरी खूप चांगलं काम करतो आहोत. लोक आपल्याला अप्रिशिएट करतायत. पोलीस मामांबरोबर त्यांना इंटरॅक्शन करायला मिळतं, त्यांच्याबरोबर पोलीस चौकीत जायला मिळतं. हे सगळे अनुभवही मुलांना खूप आयुष्य समृद्ध करणारे असतात. आणि बेसिकली लोकांनाही असं वाटतं की अरे ही विशेष मुलं, मतिमंद मुलं आपल्याला काही सांगतायत तर आपण ट्रॅफिकचे नियम पाळावेत. या दृष्टीने आम्ही हे कार्यक्रम घेतो. आम्ही महिन्यातून एकदा हे कार्यक्रम घेतो. आमची संस्था मारुंजे गावामध्ये हिंजेवाडी जवळ आहे, त्याच्यामुळे हिंजेवाडी चौक, युनिव्हर्सिटी चौक इथे आम्ही जास्तीत जास्त कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करतो. आणि ज्या ठिकाणी मुलांना उभं राहायला सुरक्षित आहे असे चौक निवडून आम्ही हे कार्यक्रम घेतो. आणि इथून पुढे सुद्धा असे कार्यक्रम आम्हाला दर महिन्यातून एक घ्यायची इच्छा आहे. आणि आम्हाला असं वाटतं की अपंग व्यक्ती सुद्धा समाजोपयोगी कामं करू शकते, हे लोकांना यातून पटतं. आता आमच्याकडे 32 विशेष मुलं राहत आहेत मारुंजे इथे. निवासी संस्था आहे आणि अजून एक संस्था आम्ही चालू करतो आहोत 1 वर्षामध्ये. तिथे अजून 40 विशेष मुलं किंवा मतिमंद मुलं ही चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतील. पुणे महानगरपालिकेच्या जवळील पुलावर झाडांचे जाळे वाढले आहे. पुणे महानगरपालिकेजवळील पुलावर पिंपळांची झाडे वाढली असून त्यांची उंची ही साधारणतः 3 ते 4 फुटांपर्यंत पोहोचली आहे. हा पूल मनपाच्या 100 ते 300 मीटर वर असून महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे अजूनही याकडे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून ही झाडे अजून मोठी होण्याची चिंता उद्भवत आहे. त्या झाडांच्या मुळांमुळे पुलाला धोका संभवतो आहे असेही जाणवते. कित्येक वर्षे या जुन्या पुलावर मोठ्या प्रमाणात 24 तास वर्दळ सुरू असते. तसेच या पुलावरून शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनला जाण्यासाठीचा हा मनपा पूल मध्यवर्ती पडतो. या पुलावरून PMPMLच्या बसेसची सतत वर्दळ सुरू असते. तरी या झाडांमुळे या पुलाला काही धोका संभवतो का असा प्रश्नही निर्माण होत आहे. पुलावर वाढलेल्या या झाडांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकार अशा 2 गटांमध्ये होणार असल्याची माहिती आमदार महादेव बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भक्ती, विसंगती आणि स्कूल चले हम या 3 विषयांवर ही स्पर्धा होणार असून जीवनातील वाटचालीत पाहावयास मिळणाऱ्या भक्ती आणि श्रद्धेचे रूप समोर यावे, पावलोपावली पाहावयास मिळणाऱ्या विसंगतीचे चित्रण व्हावे आणि शालेय विद्यार्थ्यांचे जीवन कॅमेऱ्यातून टिपले जावे यासाठी हे विषय निवडण्यात आले आहेत असेही बाबर यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक विषयावरील प्रथम 5 विजेत्यांना अनुक्रमे 10, 7.5, 3 आणि 2,000 रुपये तर 10 स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 1,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे असेही बाबर यांनी सांगितले. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे photoconsistpune@gmail.com या ईमेलवर किंवा छायाचित्रांची CD मेनका प्रकाशन 2117 सदाशिवपेठ विजयनगर कॉलनी पुणे 30 या पत्त्यावर पाठवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आमचा कोणत्याही प्रकारच्या विकासाला विरोध नाही, परंतु पिण्याच्या पाण्यावर त्याचा परिणाम होत असेल तर जैतापूर प्रमाणे आम्ही आंदोलन करू असा इशारा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार नीलम गोरे यांनी दिला. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या धरणांलगत लेक सिटी उभारण्याच्या हालचाली सध्या जोरात सुरू आहेत.
आमचा विकासाला विरोध नसून पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम होऊ नये आणि स्थानिक ग्रामस्थांना त्याबाबत तपशील द्यावा, असे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार नीलमताई गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गिरिस्थान विकास प्रकल्पाअंतर्गत लवासा कॉर्पोरेशनला गिरी शहर विकसित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु पर्यावरणीय कायद्याचे उल्लंघन, विनापरवानगी बांधकाम यामुळे लवासाचे काम थांबवण्यात आले आहे. हा प्रकल्प वादात सापडला असतानाच आता धरणांलगत लेक सिटी उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशा प्रकारचे पर्यटन स्थळ विकसित करायचे असेल तर महाबळेश्वर सारखी ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा. पर्यटनामधून रोजगार निर्मिती आणि विकास झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. जर पिण्याच्या पाण्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत असेल तर जैतापूर प्रमाणेच आम्ही आंदोलन करू, असेही गोरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने आषाढी वारी निमित्ताने 9 जुलै ते 11 जुलै या दरम्यान विकासात्मक कामांचे उद्घाटन समारंभ आणि आषाढी सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचेही सांगितले. यामध्ये 10 लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन समारंभ शनिवारी 9 जुलैला सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले आहे. शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे असून प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते श्रीकांत सरमळकर, उपनेते अॅडव्होकेट गणेश सातपुते येणार असून माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात जितेंद्र बुरुक यांचे विविध वाहिन्यांवर नावाजलेले टीव्ही बाल कलाकारांनी प्रस्तुत केलेली अभंगवाणी लिटिल चॅम्प फेम यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवार दिनांक 10 जुलै 2011 रोजी 5:30 वाजता डॉक्टर द भी कुलकर्णी यांची भक्ती ज्ञानेशाची या विषयावर निरसन तसेच भव्य भक्ती कवी संमेलन सादर होणार आहे. कवी संमेलनात अध्यक्षस्थानी श्री दल नेने असणार असून इतर मान्यवर कवी कविता सादर करणार आहेत. 11 जुलैला सकाळी 10 वाजता विठ्ठल मंदिर परिसर विठ्ठलवाडी येथे आषाढी यात्रेनिमित्त बेटी बचाव मोहीम पथनाट्य आणि गीते सादर केली जाणार आहेत. स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण, मुलींच्या जन्मदरातील घटते प्रमाण यावर समाजात प्रबोधनात्मक काम केले जाणार आहे. पुणे शहरातले नागरिक आणि पुणे ग्रामीण मधले नागरिक या सर्वांच्यासाठी म्हणून पहिलं पिण्याचं पाणी, त्यानंतर शेतीसाठी पाणी, त्यानंतर उद्योगाला पाणी आणि मग शेवटी आवश्यकता पडली आणि राहिलं तर पर्यटनासाठी पाणी, ही आमची त्याच्यामधली भूमिका आहे. लवासाला योग्य त्या पद्धतीने त्यांच्यावरती लक्ष न ठेवता विकासासाठी परवानगी दिल्यामुळे आज कायदेशीर आणि पर्यावरणाचे केवढ्या मोठ्या समस्या उभ्या राहिल्या त्या आपण पाहतोय आणि त्याला संपूर्ण निराकरण करण्याच्याच अगोदर अजून एका लेक सिटीचा प्रस्ताव राज्य शासन चर्चा करते. आमचा विकासाला विरोध नाहीये, परंतु कायदा धाब्यावर बसवून आणि पुणे जिल्ह्याच्या खेड्यांमधले ग्रामस्थ असतील किंवा पुणे शहरातले नागरिक असतील यांच्यासाठी जे पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी जे पाणी आहे त्याच्यावरती डल्ला मारण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आम्हाला अशा सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीने लोकांच्या पिण्याच्या पाण्यावर डल्ला मारून कोणी जर का धनदांडग्यांची पाठराखण करणार असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे. आम्ही विविध स्तरावरती या प्रश्नावर लक्ष वेधणार आहोत आणि याच्याबद्दलचा पूर्ण तपशील आणि माहिती ही जनतेच्या समोर आणि पुणे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या समोर स्पष्ट झाली पाहिजे. 25 जुलैपासून जे अधिवेशन होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही राज्य शासनाला आणि खास करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल सुस्पष्टपणे माहिती द्यावी, अन्यथा आमचा या पूर्णपणे प्रकल्पाच्या बद्दल विरोधी भूमिका असेल हे आम्हाला स्पष्ट करायला पाहिजे. वेळ आली तर आम्ही अगदी जैतापूर सारखं या प्रश्नावरती रणकंदन करू. कंटेम्पररी इंडियन आर्ट्सच्या वतीने मुघले आझम या चित्रपटावर आधारित दुर्मिळ चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. चित्रपट सृष्टीत माइलस्टोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुघले आझम या चित्रपटाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने या चित्रपटाच्या दुर्मिळ पोस्टरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पृथ्वीराज कपूर यांची बुलंद संवाद फेक, दिलीप कुमार यांचा कसदार अभिनय आणि मधुबालाचे सौंदर्य यांमुळे हा चित्रपट अजरामर ठरला. या इतिहासाला उजाळा देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन फिल्म आर्काईव्हचे संचालक प्रशांत पाठराबे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रेक्षकांसाठी 16 जुलैपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले आहे.
मुघल आझम बरोबरच 1913 ते 2011 या कालावधीतील अनेक चित्रपटांचे दुर्मिळ पोस्टर्सही या प्रदर्शनास पाहावयास मिळणार आहेत.